नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव। तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे। महाराष्ट्रातील गंगापूर या शहरामध्ये आजच्या मितीला तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे। ही जी तूर आहे ही काळ्या जातीची तूर आहे आणि लाल तुरीला सुद्धा महाराष्ट्रात आज विक्रमी बाजारभाव 8,000 रुपये मिळाले आहे। तो कोणत्या शहरामध्ये मिळाला आहे सविस्तर चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। पहिल्यांदा सुरुवातीला बघूया, महाराष्ट्रात जे काही तूर आहे या तुरीच्या 3 जाती आहेत। लाल तूर असेल, काळी तूर असेल आणि पांढरी तूर असेल। या तुरीला बाजारभाव जर बघितला 70 ते 80 रुपये आहे। पहिली जी तूर आहे जालना या शहरामध्ये लाल तूर 296 क्विंटल आवकली आहे 6,700 ते सर्वोत्तम बाजारभाव 7,286, सरासरी बाजारभाव 7,150 रुपये क्विंटल। गंगापूर या शहरामध्ये आजच्या मितीला काळ्या तुरीला 9 क्विंटल आवकली आहे 9,900 ते 10,000 रुपये सर्वोत्तम बाजारभाव, सरासरी बाजारभाव 9,900, म्हणजे 100 रुपये किलो प्रमाणे काळी तूर आजच्या मितीला गंगापूर या शहरामध्ये गेलेली आहे। त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा विक्रमी बाजारभाव मिळाला आहे। 2160 क्विंटल आवकले आहे 6,100 ते 8,000 रुपये, सरासरी बाजारभाव 7,850 रुपये। त्यानंतर यवतमाळ 377 क्विंटल आवकली आहे 6,700 ते 7,335 रुपये क्विंटल, सर्वोत्तम बाजारभाव, सरासरी बाजारभाव 6,967 रुपये। त्यानंतर पुढील बाजारभाव अमरावती 5,676, सर्वात जास्त आवक महाराष्ट्रातील आहे 6,800 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी बघायला मिळतात। सरासरी दर जो आहे 7,000 रुपये। चिखली 7,300 रुपये सर्वाधिक दर आहे, 6,400 सर्वात कमी, 6,895 सर्वात जास्त। सरासरी दर जर बघितला 72-73 रुपये। आवक जे आहे 324 क्विंटल। त्यानंतर हिंगणघाट 2991 क्विंटल आवक आली आहे 5,800 ते 7,500 रुपये, सरासरी दर जो आहे 6,900। हिंगणघाटमध्ये तुरीला चांगली आवक आपल्याला बघायला मिळते, सर्वात जास्त दर सुद्धा इथे चांगला आहे। त्यानंतर वाशिम 900 क्विंटल आवक आली आहे 6,600 ते 7,275 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम या शहरामध्ये आहे। सरासरी दर जो आहे वाशिमचा 7,000 रुपये सर्वसाधारण दर आहे। महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला, जळकोट जो आहे तो आहे 7,400, घाटंजी 7,000, काटोल 7,180, छत्रपती संभाजीनगर 7,000, माजलगाव 7,200, बीड 7,000, गेवराई 7,000, अंबड 700, देऊळगाव राजा 6,900, त्याचबरोबर दिग्रस 7,200, अंबड 7,200, गंगाखेड 700, मेहकर 7,200, वरोरा 7,200, धरणगाव 6,500, नांदगाव 6,900, सेनगाव 7,000, त्याचबरोबर चिखली 7,300, यवतमाळ 7,300, अमरावती 7,280, अकोला 8,000, गंगापूर 10,000, कारंजा 7,300, भोकर 6,900। अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव, आपल्या तूर बाजारभाव बघायला मिळतात। त्यानंतर महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला मोठा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे, कारण काही ठिकाणी जर बघितलं तुरीची आवक ही अतिशय मोठ्या प्रमाणात घटलेली आहे। आजच्या मितीला महाराष्ट्रात लाल तूर आणि पिवळी तूर जी आहे जी 8,000 पर्यंत गेलेली आहे आणि इतर जी काळी तूर आहे ही 10,000 पर्यंत गेलेली आहे। महाराष्ट्रातील तुरीचा बाजारभावाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा व अधिकाधिक दर बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन असेल, तूर असेल, मका असेल, कांदा असेल यांचे 100% ॲक्युरेट बाजारभाव आपल्यास टाकलेले असतात। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।